नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण बोलणार आहोत आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा हृदयाबद्दल, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI बद्दल. आपण दररोज नोटा वापरतो, बँकेत खाते उघडतो, UPI द्वारे पैसे पाठवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हे सगळे नियंत्रण कोण करते? तर याचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे RBI. या व्हिडिओमध्ये आपण RBIचा इतिहास, रचना, काम, मॉनिटरी पॉलिसी, डिजिटल इंडिया यामधील भूमिका पाहणार आहोत आणि काही अमेझिंग फॅक्टसुद्धा जाणून घेणार आहोत. स्टे ट्यून टिल द एंड, कारण शेवटी आपण पाहणार आहोत RBIने डिमॉनिटायझेशन, इन्फ्लेशन कंट्रोल आणि डिजिटल रुपी मध्ये कसे नेतृत्व केले. चला तर मग सुरुवात करूया. RBIच्या हिस्ट्रीबद्दल. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 अंतर्गत झाली. त्यावेळी भारतावर ब्रिटिश राजवट होती आणि अर्थव्यवस्था विस्कळीत झालेली होती. 1926 मध्ये हिल्टन यंग कमिशन यांच्या नुसार भारताला एक सेंट्रल बँक असावी, त्या शिफारशीवरूनच RBIची निर्मिती झाली. सुरुवातीला RBI ही एक प्रायव्हेट बँक होती, पण 1 जानेवारी 1949 रोजी तिचे नॅशनलायझेशन झाले आणि ती भारत सरकारची सेंट्रल बँक बनली. RBIचे मुख्यालय कोलकाता येथे होते, पण 1937 मध्ये ते मुंबईला हलवण्यात आले. RBI सुरू झाली तेव्हा बोर्डावर फक्त 3 भारतीय सदस्य होते, बाकी सर्व ब्रिटिश अधिकारी होते. यानंतर आपण RBIचे ऑब्जेक्टिव्हज बघूयात. RBIचे मुख्य उद्दिष्ट आहे की देशाची आर्थिक स्थिरता राखणे आणि यामध्ये आपण काही अदर ऑब्जेक्टिव्हज बघूयात. नंबर 1, मॉनिटरी स्टेबिलिटी. मनी सप्लाय नियंत्रित ठेवणे. क्रेडिट कंट्रोल म्हणजेच बँकांनी दिलेल्या कर्जावर नियंत्रण ठेवण्याचे काम देखील RBI करते. प्राइस स्टेबिलिटी, महागाई नियंत्रणात ठेवणे हे सुद्धा RBIचेच काम आहे. इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे विकासासाठी अनुकूल वातावरण तयार करणे हे RBIच करते. फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजेच प्रत्येक नागरिकाला बँकिंग सेवेत आणणे हे RBIचेच काम आहे. थोडक्यात RBI म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे बॅलन्स व्हील आहे. यानंतर आपण RBIचे स्ट्रक्चर बघूयात. RBIचे संचालन सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स करतात. यात समाविष्ट असतात एक गव्हर्नर, 4 डेप्युटी गव्हर्नर आणि 15 अदर मेंबर्स, जे की अपॉइंटेड असतात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाद्वारे. करंट गव्हर्नर आहेत RBIचे संजय मल्होत्रा, ज्यांची निवड ही म्हणजे 26वे गव्हर्नर म्हणून झाली. ते 11 डिसेंबर 2024 रोजी आपले गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. आधी ते रिव्हेन्यू सेक्रेटरी म्हणून काम करत होते आणि आता ते RBIच्या मॉनिटरी पॉलिसी, बँकिंग रेग्युलेशन आणि डिजिटल इनिशिएटिव्हची जबाबदारी सांभाळत आहे. संजय मल्होत्रा जे IAS ऑफिसर 1990 बॅचचे राजस्थान कडेट आहेत. त्यांनी IIT कानपूरमधून BTech केले आणि प्रिन्टेक युनिव्हर्सिटी USA मधून मास्टर्स इन पब्लिक पॉलिसी त्यांनी केलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली RBI स्थिरता, वित्तीय समावेशन आणि डिजिटल इनोव्हेशनवर भर देण्यात येत आहे. यानंतर आपण RBIचे फंक्शन्स बघूयात. RBI म्हणजे फक्त नोटा छापणारी संस्था नाही, ती आपल्या अर्थव्यवस्थेची रक्षक सुद्धा आहे. नंबर 1, इश्युअर ऑफ करन्सी. ऑल इंडियन रुपी नोट्स एक्सपेक्टेड 1 rupees coin are issued by RBI. 1 rupees note is issued by the government of India but handled by RBI. नोटावर लिहिलेले असते, आय प्रॉमिस टू पे द बिअर द सम ऑफ, आणि खाली गव्हर्नरची सही सुद्धा असते. आता ती संजय मल्होत्रा यांची आहे. नंबर 2, बँकर्स टू द गव्हर्नमेंट. RBI केंद्र आणि राज्य सरकारची बँक म्हणून काम करते. सरकारची अकाउंट्स, लोन्स आणि डेप्ट मॅनेजमेंट RBI पाहते. नंबर 3, बँकर्स बँक. सर्व बँका RBI कडे खाते ठेवतात. लिक्विडिटी प्रॉब्लेम्स आल्यास त्या RBI कडून कर्ज घेतात. नंबर 4, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट.
आर-बी-आय फॉरेन करन्सी रिझर्व्ह मॅनेजमेंट करते. अंडर एफ फेमा 1999 रुपयाची किंमत स्थिर ठेवते. नंबर 5, डेव्हलपमेंट अँड प्रमोशनल रोल. आर-बी-आयने फायनान्शियल इन्क्लुजनसाठी अनेक इनिशिएटिव्ह घेतले. त्यामध्ये लीड बँक स्कीम, जनधन योजना सपोर्ट, यू-पी-आय आणि डिजिटल पेमेंट सिस्टीम. नंबर 6, रेग्युलेटर ऑफ फायनान्शियल सिस्टीम. यामध्ये आर-बी-आय बँक आणि एन-बी-एफ-सीवर नियंत्रण ठेवते, ऑडिट करते आणि गाईडलाईन्स जारी करते. नंबर 7, डाटा अँड रिसर्च फंक्शन्स. आर-बी-आय दर महिन्याला आर-बी-आय बुलेटिन, ॲन्युअल रिपोर्ट आणि आर्थिक आकडेवारी प्रकाशित करते. यानंतर आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय ते बघूया. मॉनिटरी पॉलिसी म्हणजे देशात पैशाचा पुरवठा आणि व्याजदर नियंत्रित ठेवण्यासाठी वापरलेले धोरण होय. मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजेच MPC दर 2 महिन्यांनी बैठक घेते आणि ते ठरवते. यामध्ये रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो, SLR म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो ठरवले जातात. रेपो रेट म्हणजे ज्या दराने आर-बी-आय बँकांना कर्ज देते ते होय. आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे ज्या दराने आर-बी-आय बँकांकडून पैसे घेते त्याला आपण रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतो. CRR म्हणजेच डिपॉझिटपैकी काही भागा आर-बी-आयकडे ठेवणे आवश्यक असतो. आणि SLR म्हणजे काही टक्केवारी गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये गुंतवणं आवश्यक आहे. एक्झाम्पल आपण बघूया त्याचे. कोविडच्या काळात आर-बी-आयने रेपो रेट कमी केला, जेणेकरून बँका कमी व्याजात कर्ज देऊ शकतील, लिक्विडिटी वाढेल आणि अर्थव्यवस्था टिकून राहील. यानंतर आपण आर-बी-आयचे क्रेडिट कंट्रोल बघूयात. आर-बी-आय कर्ज नियंत्रणासाठी 2 प्रकारे उपाय वापरते. यामध्ये क्वालिटेटिव्ह मेथड्स आणि क्वांटिटेटिव्ह मेथड्स येतात. अगोदर आपण क्वांटिटेटिव्ह मेथड्स बघूयात. यामध्ये बँक रेट पॉलिसी, ओपन मार्केट ऑपरेशन्स, नंबर 3 CRR आणि नंबर 4 SLR. क्वालिटेटिव्ह मेथड्समध्ये मार्जिन रिक्रुटमेंट्स, मॉरल सोल्युशन्स, सेलेक्टिव्ह क्रेडिट कंट्रोल्स. फॉर एक्झाम्पल, महागाई वाढली की आर-बी-आय रेपो रेट वाढवते, कर्ज महाग होते आणि बाजारात पैशाचा पुरवठा कमी होतो. यानंतर आपण रिअल एक्झाम्पल्स ऑफ इंडियन इकॉनॉमी बघूयात. डिमॉनिटायझेशन्स जे 2016 मध्ये झालेले होते. आर-बी-आयने सरकारसोबत मिळून 500 रुपयाची आणि 1000 रुपयाच्या नोटा रद्द केल्या. यामागचा एकच उद्देश होता, म्हणजेच ब्लॅक मनी रोखणे, फेक करन्सी कमी करणे आणि डिजिटल पेमेंट्स वाढवणे. आता आपण इन्फ्लेशन कंट्रोल्स जे 2013 ते 2016 मध्ये झाले. गव्हर्नर रघुराम राजन यांनी इन्फ्लेशन टार्गेटिंग फ्रेमवर्क आणले. आता आर-बी-आयचे लक्ष इन्फ्लेशन 4% म्हणजे कमी जास्त 2% ठेवण्यात आलेले आहे. मॉडर्न रोल ऑफ आर-बी-आय. आजच्या आर-बी-आय फक्त चलन व्यवस्थापन करत नाही, तर डिजिटल सिक्युरिटी आणि इनोव्हेशनमध्ये ही अग्रगण्य आहे. यामध्ये सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे CBDC 2022 मध्ये पिलॉट फेजमध्ये लॉन्च झाली. सायबर सिक्युरिटी गाईडलाईन्स सुद्धा आर-बी-आयने जारी केल्या. ग्रीन फायनान्स प्रोजेक्ट्सलाही समर्थन आर-बी-आयने दिले. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी फिनटेक कंपनीजला फायनान्शियल इन्क्लुजनवर भर देण्याचे आवाहनही केले. आता आपण काही आर-बी-आयचे इंटरेस्टिंग फॅक्ट्स बघूयात. आर-बी-आयचा लोगो ईस्ट इंडियन कंपनी चा कॉईनवरून घेण्यात आलेले आहे. आर-बी-आय नोट्स सिक्युरिटी पेपर मिल जे हसनाबाद म्हणजे MP मध्ये छापल्या जातात. आर-बी-आय जगातील थोड्याच म्हणजे सेंट्रल बँकपैकी एक अशी बँक आहे जी करन्सी इश्यू करते आणि डेव्हलपमेंटल रोल्स हे दोन्ही हाताळते. आर-बी-आय बिल्डिंग्स झिरो वेस्ट इनिशिएटिव्हवर काम करते. सो फ्रेंड्स, आता तुम्हाला कळले असेल की आर-बी-आय म्हणजे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे हार्ट आणि ब्रेन आहेत. ते फक्त नोटा छापत नाही, तर महागाई, कर्ज व्यवस्था आणि आर्थिक स्थिरता सुद्धा सांभाळते.
आज आर-बी-आयमुळेच आपली बँकिंग सिस्टीम स्ट्राँग आहे, डिजिटल पेमेंट सुरक्षित आहे आणि रुपया जगात मान राखतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक